गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये एनामलस बिहेवियर ऑफ लिथियमचं एनामलस बिहेवियर पाहणार आहोत. एनामलस बिहेवियर म्हणजे लिथियम हा जो आहे यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा डिफरंट केमिकल प्रॉपर्टी दाखवत असतो. त्याचं डिफरंट बिहेवियर असते त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा. म्हणजे आपण जर पाहिलं तर की हा जो लिथियम आहे त्यानंतर सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम. तर हा जो लिथियम आहे या बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असते. यालाच आपण एनामलस बिहेवियर म्हणत असतो. आता हा डिफरंट बिहेवियर का दाखवत असतं त्याचे काय रिझन आहे हे आपण समजून घेऊया. लिथियम द फर्स्ट अल्कली मेटल, हा जो लिथियम फर्स्ट अल्कली मेटल्स आहे हा डिफर इन मेनी प्रॉपर्टीज, हा खूप साऱ्या प्रॉपर्टीजनं डिफर असतो फ्रॉम अदर अल्कली मेटल्स फ्रॉम इट्स ग्रुप, त्यांच्या ग्रुपच्या बाकीच्या अल्कली मेटल्सपेक्षा. बिकॉज ऑफ फॉलोइंग रिझन्स, त्याला काही कारण आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. त्याचे आपण रिझन समजून घेऊ. तर सर्वात पहिलं रिझन असं आहे की हा जो लिथियम आहे या बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा खूप साईजनं छोटा आहे. त्याचा ॲटम बी छोटा आहे आणि त्याचा आयन सुद्धा छोटा आहे. आणि म्हणून आपण पहिलं रिझन सांगत असतो की लिथियम हॅज स्मॉलेस्ट, काय असते यांची स्मॉलेस्ट ॲटमिक अँड आयोनिक साईज, स्मॉलेस्ट ॲटमिक अँड आयोनिक साईज इन देअर ग्रुप, इन द ग्रुप. या ग्रुपमध्ये सर्वात छोट्या साईजचा कोण आहे? लिथियम आहे. आणि म्हणून लिथियम हॅज स्मॉलेस्ट ॲटमिक अँड आयोनिक साईज इन द ग्रुप. त्यानंतर सेकंड रिझन असा आहे की लिथियम जो कॅटायन आहे यामध्ये जो लिथियम कॅटायन असतो याच्यावर हाय चार्ज डेन्सिटी असते. त्याच्यामुळे लिथियम आयन हॅज हायएस्ट चार्ज, हायएस्ट पोलरायझिंग पॉवर असते. काय असते? हायएस्ट पोलरायझिंग पॉवर असते. पोलरायझिंग पॉवर असते, हायएस्ट पोलरायझिंग पॉवर इन द ग्रुप, यांच्या ग्रुपमध्ये आहे ना. हायएस्ट पोलरायझिंग पॉवर इन द ग्रुप विच मेक द कंपाऊंड कोव्हॅलंट, जे काय करते? विच मेक इट्स कंपाऊंड कोव्हॅलंट, कंपाऊंड कोव्हॅलंट, जे त्यांचे कंपाऊंड्स कोव्हॅलंट बनवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. म्हणजे हा जो लिथियम कॅटायन्स असतो हा साईजनं खूप छोटा आहे आणि यावर चार्ज डेन्सिटी जास्त असल्यामुळं हा जे कंपाऊंड बनवतो तो जनरली कोव्हॅलंट कंपाऊंड असतात. जसं लिथियमचा ऑक्साईड असू द्या, लिथियमचे क्लोराईड असू द्या, त्यांच्यामध्ये मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर, सिग्निफिकंट कोव्हॅलंट कॅरेक्टर असतात रॅदर दॅन आयोनिक कॅरेक्टर. बाकीचे आयोनिक कंपाऊंड दाखवतात, हा लिथियम दाखवतो. लिथियम हा कोव्हॅलंट कंपाऊंड दाखवत असतो. आता थर्ड याचा रिझन असं आहे एनामलस बिहेवियर, म्हणजे वेगळं बिहेवियर दाखवण्याचं कारण लिथियम हॅज हायएस्ट, बघा लक्षात ठेवायचं आहे, लिथियम हॅज हायएस्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. यांची जी आयोनायझेशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू असते, आयोनायझेशन एन्थॅल्पी, तर यांची जी आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे ती आपण आय न दर्शवत असतो. हायएस्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी असते. साईज छोटी असल्यामुळं यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा जास्त असते. त्यानंतर दे हॅव हाय हीट ऑफ हायड्रेशन, यांचं हीट ऑफ हायड्रेशनची व्हॅल्यू खूप जास्त असते. हीट ऑफ हायड्रेशन, त्याचं कारण असतं की स्मॉलर द साईज ऑफ कॅटायन्स मोर द हायड्रेशन एन्थॅल्पी. यांची साईज छोटी असल्यामुळे यांची हायड्रेशन एन्थॅल्पी एक्सेप्शनली हाय असते. हे सुद्धा कारण आहे की लिथियम वेगळ्या प्रॉपर्टी दाखवत असतो. तसंच लिथियमची जर या ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काउंट केली तर लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायएस्ट आहे. म्हणजे इट हॅज हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू, हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे इन इट्स ग्रुप, आहे ना. ऑल्सो इट हॅज मिनिमम, बघा लक्षात ठेवा, इट हॅज मिनिमम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर,
पॉझिटिव्ह कॅरेक्टर. हे यांच्यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर हे मिनिमम आहे. त्याच्यामुळे यांचे कंपाऊंड हे रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा कसे असतात, अलग असतात. म्हणजे यांच्या केमिकल प्रॉपर्टीज डिफर असतात बाकीच्या मेंबरपेक्षा. तसंच एनामेलस बिहेवियर दाखवण्याचं फोर्थ रिझन असं आहे की लिथियम जो पहिला मेंबर आहे हा पिरियड नंबर सेकंडचा आहे आणि पिरियड नंबर सेकंडमध्ये डी ऑर्बिटल अब्सेंट असतात आणि म्हणून लिथियम डज नॉट हॅव डी ऑर्बिटल, त्यांच्यापाशी डी ऑर्बिटल नसते, अवेलेबल नसते. आणि दॅट मेक द डिफरंट केमिकल बिहेवियर फ्रॉम द रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर. And hence we can say that lithium shows anomalous behavior from their rest of the family member. These are the reasons which explain the anomalous behavior of lithium from their rest of the family member. ठीक आहे. आता यांच्या anomalous properties आपण समजून घेऊ. ठीक आहे. आताच आपण anomalous behavior of lithium पाहिलेला आहे. आता लिथियमचा anomalous behavior म्हणजेच लिथियम हा बाकीच्या अल्कली मेटल सोबत सारख्या प्रॉपर्टी नाही दाखवत, त्यालाच आपण एनामेलस बिहेवियर म्हणत असतो त्यांचं. तर लिथियमच्या डिफरंट प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत जे त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली अल्कली मेटल सोबतच्या डिफरंट प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत ते पाहून घेऊ आता. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की आपला जो टेबल आहे तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम. तर हा जो लिथियम आहे हा या बाकीच्यांपेक्षा वेगवेगळी प्रॉपर्टी कोणती दाखवत असतो हे आपण समजून घेऊ. बरोबर आहे. म्हणून लिथियम डिफर फ्रॉम अदर अल्कली मेटल्स इन फॉलोइंग प्रॉपर्टीज. त्यांच्या लिथियमच्या बाकीच्या मेटल सोबत पेक्षा कोणत्या डिफरंट प्रॉपर्टीज आहेत ते समजून घेऊ. तर सर्वात पहिली आपण प्रॉपर्टी यांची सांगणार आहोत की हा जो लिथियम आहे हा लिथियम हार्ड मेटल आहे. इट इज हार्डर अँड लाइटर दॅन अदर अल्कली मेटल्स. हा जो लिथियम असतो लिथियम इज हार्डर, हा हार्डरही आहे अँड लाइटर सुद्धा आहे, लाइटर दॅन अदर अल्कली मेटल्स, बाकीच्या अल्कली मेटल्सपेक्षा हा हार्ड आहे आणि लाइटर सुद्धा आहे. कशामुळे असतो तो हार्ड? आपल्याला माहिती आहे की ड्यू टू स्ट्रॉंगर मेटलिक बॉन्डिंग. यांच्यामध्ये जी मेटलिक बॉन्डिंग आहे हे कशी आहे? स्ट्रॉंगर आहे बाकीच्या मेंबरपेक्षा. आलं लक्षात सर्वांना? आता ज्या अर्थी यांच्यामधली बॉन्डिंग स्ट्रॉंगर आहे तर यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे आणि बॉइलिंग पॉइंट आहे तो यांच्यापेक्षा जास्तच असते. आपल्याला माहिती आहे की हे जे अल्कली मेटल्स आहेत हे अल्कली मेटल सॉफ्ट असतात. इवन आपण त्यांना नाईफनं कापू शकतो, चाकूनं कापू शकतो. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये वीक मेटलिक बॉन्डिंग असते. पण कम्पॅरेबली लिथियम हा हार्डर मेटल आहे, लाइटर आहे आणि यांच्यामध्ये स्ट्रॉंग मेटलिक बॉन्डिंग यांच्यामुळे आहे. मेटलिक बॉन्डिंगमुळे तो हार्डर झालेला आहे. आता ज्या अर्थी त्यांच्यामध्ये हार्ड स्ट्रॉंग मेटलिक बॉन्डिंग आहे त्या अर्थी त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट बाकीच्या अल्कली मेटलपेक्षा कसा असेल? जास्त असेल. म्हणून आपण सांगतो की इट्स मेल्टिंग पॉइंट, त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे लिथियमचा आणि बॉइलिंग पॉइंट हा काय राहणार आहे? हायर राहणार आहे. इज हायर, हे हायर राहणार आहे दॅन अदर अल्कली मेटल्स. त्याचे जे रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांच्यापेक्षा यांचा मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट काय असेल? जास्त असेल. आता तिसरी प्रॉपर्टीनं तो डिफरंट कसा आहे? जसं आपण यांचे जर ऑक्साईड्स बनवले, यांना जर आपण ऑक्सिजन सोबत बर्न केलं तर लिथियम वेगळा ऑक्साईड बनवतो आणि बाकीचे मेटल हायर ऑक्साईड म्हणजे परऑक्साईड आणि सुपर ऑक्साईड बनवत असतात. त्याच्यामुळं आपण सांगतो की लिथियम ऑन बर्निंग विथ ऑक्सिजन, लिथियम जर आपण ऑक्सिजन सोबत काय केला? बर्न केला आहे की नाही? इट गिव्स, तो काय करतो? किंवा ऑक्सिजन टू प्रोड्यूस, तो काय प्रोड्यूस करत असतो? इट प्रोड्यूस लिथियम मोनोऑक्साईड.
काय तयार करतात ते लिथियम ऑक्साईड म्हणा, लिथियम ऑक्साइड्स तयार करतात. while all other alkali metals बाकीचे जे अल्कली मेटल्स असतात दे प्रोड्यूस काय प्रोड्यूस करणार आहे ते सुपर ऑक्साइड अँड परऑक्साइड अँड सुपर ऑक्साइड. म्हणून लिथियम हा डिफरंट प्रॉपर्टी दाखवतो. जसं लिथियमची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, ऑक्सिजन सोबत केली, एअर मधल्या बर्न केल्याला, तर लिथियम ऑक्साईड बनते. पण तुम्ही हे जर सोडियमची रिएक्शन्स कोणासोबत केली, ऑक्सिजन सोबत केली, तर सोडियम काय बनवते, सोडियम परऑक्साईड बनवते. काय बनवते, सोडियम परऑक्साईड बनवते. बाकीचे जे मेटल्स आहे पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, हे ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन सुपर ऑक्साईड तयार करतात. काय तयार करतात, सुपर ऑक्साईड तयार करतात. त्याच्यामुळे लिथियम या प्रॉपर्टीने सुद्धा तो डिफर आहे. त्यानंतर लिथियमचे जर आपण नायट्रोजन सोबत ट्रीटमेंट केली, नायट्रोजन गॅस सोबत जर आपण या मेटलची रिएक्शन्स केली, तर फक्त लिथियमच असा मेटल आहे की जो यांच्यासोबत नायट्राइड बनवतो. बाकीचे अल्कली मेटल्स नायट्राइड तयार करत नाही. आणि म्हणून आपण नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये डिफरंट प्रॉपर्टी सांगतो लिथियमची बाकीच्या अल्कली मेटलपेक्षा. लिथियम फॉर्म्स नायट्राइड, लिथियम नायट्राइड बनवत असतो विथ नायट्रोजन. कोणासोबत रिएक्शन्स करून, विथ नायट्रोजन सोबत रिएक्शन्स करून, आहे की नाही. while other alkali metals do not, while other alkali metals do not react, बाकीचे अल्कली मेटल्स ते नायट्रोजन सोबत रिएक्ट होत नाही. जसं लिथियमची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, नायट्रोजन सोबत केली, तर लिथियम नायट्रोजन सोबत रिएक्शन करतो. पण बाकीचे जे अल्कली मेटल्स आहेत ते नायट्रोजन सोबत रिएक्शन्स करत नाही. आणि काय बनवते, लिथियम नायट्राइड बनवते, Li3n. आता हे टॉईस करावं लागणार आहे आपल्याला, 2 नायट्रोजन असल्यामुळे. इथे 3 आणि हे म्हणजे 6 लिथियम होती. अशा प्रकारे आपण बॅलन्स करू. तर अशा प्रकारे लिथियम काय बनवते, लिथियम नायट्राइड बनवते. पण बाकीचे अल्कली मेटल्स ते नायट्राइड बनवत नाहीत. हे यांच्यामध्ये फरक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीने आपण यांचं डिफरंट सांगू की आपल्याला माहिती आहे की सम ऑफ लिथियम सॉल्ट, लाईक बरेचसे जे लिथियम सॉल्ट आहे, सम ऑफ लिथियम सॉल्ट जे लिथियमचे सॉल्ट आहे, जसं लिथियम फ्लोराईड आहे, लिथियमचा फ्लोराईड आहे, लिथियमचे कार्बोनेट आहे Li2CO3, आणि लिथियमचे फॉस्फेट आहे. लिथियमचे फॉस्फेट जे असतात दे आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. हे काय असतात, स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे काय असतात, खूपच कमी सोल्युबल असतात वॉटरमध्ये. व्हाईल द सॉल्ट ऑफ अदर अल्कली मेटल्स, व्हाईल द सॉल्ट ऑफ अदर अल्कली मेटल्स आर फ्रीली सोल्युबल इन वॉटर. काय असतात हे, फ्रीली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये हे फ्रीली सोल्युबल असतात. आणि हे जे लिथियमचे सॉल्ट असतात हे स्पॅरिंगली सोल्युबल असतात वॉटरमध्ये. हे तर झाली 5th डिफरंट इन प्रॉपर्टी. नेक्स्ट आता आपण 6th प्रॉपर्टी यांची डिफरंट प्रॉपर्टी पाहणार आहोत, आहे की नाही. तर बघा नेक्स्ट प्रॉपर्टी को आपण जी यांची डिफरंट प्रॉपर्टी आहे बघा लक्षात ठेवायचं आहे ती आहे. आता जर आपण या लिथियमची रिएक्शन्स कोणासोबत केली, वेपर अमोनिया सोबत, बघा लक्षात ठेवायचं आहे. लिथियमची रिएक्शन जर हॉट लिथियमची रिएक्शन्स जर अमोनिया सोबत केली आपण, वेपर अमोनिया सोबत, वेपर फेज, लिक्विड फेज नाही, वेपर फेज अमोनिया सोबत केली, तर लिथियम हा लिथियम इमाइड तयार करतो. काय तयार करतो, लिथियम इमाइड तयार करतो प्लस H2 गॅस, लिथियम इमाइड बनवतो. बघा लक्षात ठेवायचं आहे ना. तर अशा प्रकारे लिथियम इमाइड बनवतो.
while all other metals, all other अल्कली मेटल्स, तुम्ही जर बाकीच्या अल्कली मेटल्स सोबत यांची रिएक्शन्स केली आहे ना, कोणाची अमोनियाची वेपर फेज अमोनियाची, जसं सोडियम सोबत केली, कोणाची वेपर फेज अमोनियाची, लिक्विड फेज नाही वेपर फेज अमोनियाची सोडियम सोबत जर रिएक्शन्स केली तर आपल्याला काय भेटते, सोडियम अमाइड भेटते विथ अमाइड तयार होत असते, मेटल अमाइड आहे की नाही, आणि इकडे काय तयार होत असते, मेटल इमाइड्स तयार करते. while all other alkali metals react with ammonia, अमोनिया सोबत रिएक्ट होईल मेटल अमाइड्स तयार बनवतात, मेटल अमाइड तयार करतात है की नाही. आणि हा जो लिथियम असतो रिएक्ट विथ अमोनिया टू प्रोड्यूस लिथियम इमाइड तयार करतो. हा फरक आहे, समजलं, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट आपण 7th यांची डिफरंट प्रॉपर्टी समजून घेऊ. जो लिथियमचा बायकार्बोनेट आहे, लिथियम बायकार्बोनेट हा जो असतो, इट डज नॉट एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट, इट डज नॉट एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट, सॉलिड स्टेट मध्ये हे एक्झिस्ट राहत नाही, इट एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट, इट एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट, हा लिक्विड स्टेट मध्ये एक्झिस्ट असतो. while all other बायकार्बोनेट जेवढे काही बायकार्बोनेट आहेत आहे ना बाकीच्या अल्कली मेटलचे, तर दे आर एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट, दे आर एक्झिस्ट इन सॉलिड, हे सॉलिड अवस्थेत एक्झिस्ट असतात. जसं आपण पाहतो सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा म्हणतो आपण, आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट असतो. पण लिथियमचा बायकार्बोनेट हा कधी सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट नाही राहत, इट इज ऑलवेज एक्झिस्ट इन द लिक्विड स्टेट. ओके, तर दीज आर वेरियस different properties shown by lithium with the rest of the alkali metals. That's why it shows anomalous behavior. म्हणून आपण याला त्याचा कोणता बिहेवियर म्हणत असतो, anomalous behavior दाखवतो बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा. ठीक आहे.